ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू काकाजी माऊली. नमस्कार. आषाढी वारी सुरू झालेली आहे. माऊली विठुरायाच्या ओढीने विठुरायाच्या भेटीला निघाले आहेत. या मंगल प्रसंगी आपण हरिपाठातील साधना महात्म्य बघूया. ज्ञानेश्वर, ज्ञानाच्या ईश्वरांनी लिहिलेला हरिपाठ आणि प्रत्यक्ष साधना करून अनुभव प्राप्त करून साधनेतील महात्म्य सांगितलेले योगीराज मनोहरजी हरकरे असा अमृत दूत शर्करा योग आपल्याला महद्भाग्याने प्राप्त झालेला आहे. माझ्या अल्पबुद्धीने मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करीन. हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात माऊली म्हणतात, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता यात देवाची द्वारी उभा क्षणभरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे मंदिराच्या द्वारात क्षणभर उभं राहणं नव्हे, तर देव म्हणजे आत्मा आणि त्या आत्म्याचं मंदिर आपलं हे शरीर आहे. या शरीराच्या हृदयस्थ परमेश्वराशी, हृदयात विलसत असणाऱ्या हृदयस्थ परमेश्वराशी क्षणभर जरी आपण एकरूप झालो तरी माऊली म्हणतात, अशा भक्ताला, साधकाला चारही मुक्त्या सहज साध्य होतात. मुक्ती 4 प्रकारच्या मानल्या आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे गुरुच्या सानिध्यात राहणे. गुरु जसं आचरण करेल, जसं सांगेल त्याप्रमाणे आपलं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा. हे आहे सलोकता. समीपतेमध्ये काय, गुरुच्या सानिध्यात तर राहायचंच, परंतु गुरु जसे आचरण करतात, बोलतात त्यावर चिंतन करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा. स्वरूपता म्हणजे गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून नम्रतेने, अहंकाररहित भावनेने गुरु जे सांगतील, गुरु जे वागतील त्याप्रमाणे आपणही वागून, आपणही चिंतन करून तसं वागण्याचा आणि अनुभव घेण्याचा अहंकाररहित भावनेने प्रयत्न करायचा. या अवस्थेत शिष्य गुरुशी जवळजवळ एकरूपच असतो, परंतु त्याचा भक्तिभाव या अवस्थेतही कायम असतो. गुरु शिष्यभाव या अवस्थेतही असतो. शेवटची आहे सायुज्यता. ही अवस्था भिन्न असूनही अभिन्न असते. माऊली सांगतात, याचं वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. जसं नदीचं पाणी सागरात मिळून सागरमय होऊन जाते. सागरात नदीचं पाणी असते, पण ती सागराला मिळाली की तिचं अस्तित्व सागरमय होऊन जाते. तसा हा सायुज्यता मुक्तीचा भाव आहे. म्हणून ही सर्वात श्रेष्ठ मानलेली आहे, सायुज्यता मुक्ती. आता अशी मुक्ती सहज साध्य करण्याकरता माऊली म्हणतात, सोपा उपाय सांगतात, हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. मुखाने हरीचं नाम सदैव हरीचं चिंतन करायचं. फक्त नाव घेऊनच चालेल का मुखाने? तर काकाजी सांगतात स्वानुभवाने, हरी म्हणजे सर्वस्वाचे हरण करणारी मायातीत अवस्था. हरीचं मुखाने फक्त केवळ चिंतन करून नाही, मुखाने नामस्मरण करून नाही, तर चिंतन करता करता त्या हरिरूप अवस्थेशी एकरूप व्हायचं, मायेच्या वर जायचं. तर असं केल्याने काय म्हणून अगणित पुण्याची तुम्हाला प्राप्ती होईल असं माऊली सांगतात. आता आपण पुण्य म्हणजे काहीतरी खूप काही मिळवतं असा आशय आहे, पण पूज्य काकाजी सांगतात पुण्य आणि पापाची व्याख्या. म्हणजे पतन, जे आपल्याला अधोगतीला घेऊन जाते, त्या अवस्था आपल्या आयुष्यातून, आपल्या रोजच्या व्यवहारातून उणे कमी करणे म्हणजे पुण्य. पतन उणे करणे, वजा करणे म्हणजे पुण्य.
आणि आपण समजतो की काहीतरी खूप प्राप्त करून घेतलं, मिळवलं की पुण्य होते. नाही, हे पाप आहे. प म्हणजे पतन आणि अप म्हणजे प्राप्त करणे. म्हणजे पतन प्राप्त करणे म्हणजे पाप आणि ते जीवनातून उणे करणे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला अधोगतीला घेऊन जातील त्या आपल्या जीवनातून काढून टाकणे, त्यापासून दूर होणे म्हणजे पुण्य. तर हे पुण्य प्राप्त कसं होईल? माऊली सांगतात, याकरता काही सोडायची आवश्यकता नाही. माऊली म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारातच राहा. माऊली संसारातून पलायन करण्याचं सांगत नाही आहे. एक महत्त्वाचं गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. असोनी संसारी, संसारात असून सुद्धा जिव्हे वेगू करी. जिव्हेणी हाती काम मुखी राम. सतत जिव्हे वेगू हरिनामाचं स्मरण सतत जर केलं, सतत करत राहिलं, तर साधना करताना, नामस्मरण करताना एक अशी अवस्था येते की जप न करता यातून जप चालू असतो. त्याला अजपाजप अवस्था अशी म्हणतात. अशी अजपाजप अवस्था आली तर तुम्ही त्या दिव्य अवस्थेत म्हणजे समाधी अवस्थेत जातो. आणि या अवस्थेचं वर्णन, यालाच अवस्थारहित अवस्थेलाच वेद म्हटलेला आहे. वेदशास्त्र उभारी, अशी वेदाला जर आपण मनुष्य मानलं तर ती अवस्था दोन्ही हात वर करून सांगतात, बाह्या वर करून सांगतात, त्या अवस्थेचं वर्णन करतात. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. ज्ञानाचा देव, ज्ञानाचा ईश्वर ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. व्यासांनी जे सांगितलेलं आहे त्या पाऊल वाटा, त्या खून वाटा. ज्ञानदेव सांगतात की द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर वेदव्यास म्हणजे काय? वर्तुळ मध्यातून जाणारी सर्वात मोठी रेषा म्हणजे व्यास. वर्तुचक्रात, या जन्ममृत्यूच्या चक्रातून एखादा व्यक्ती, महान साधक समाधी अवस्थेत जातो, केंद्रबिंदूत जातो आणि तिथून प्राप्त केलेलं ज्ञान स्वतःपुरती मर्यादित न ठेवता वर्तुळाच्या दुसऱ्या टोक्यावर जाऊन तो समाजाला वाढवतो. अशी ज्ञानाची श्रेष्ठ अवस्था वेदव्यास. तर हे सांगतात, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता आपल्याला माहीत आहे, भारताच्या पश्चिम बेटावर द्वारका बेट आहे. त्यालाच विद्वान पंडित द्वारका सांगतात. पण साधनेतील द्वारका ही भिन्न आहे. पूज्य काकाजींनी अनुभव घेऊन, साधनेतून अनुभव घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे. पूर्वावस्थेत आपण नामस्मरण करतो, भक्ती करतो, काही साधना करतो, ही साधनेची पूर्वावस्था आहे. पण हीच निरंतर चालू ठेवली तर त्यातून जर आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं, जे साधनेतील अनुभव प्राप्त होतात, ती अवस्था पहिलं तीराची अवस्था, पूर्व अवस्था, साधनेची पूर्व अवस्था झाली. आणि तीच अवस्था निरंतर ठेवून साधना करून, नामस्मरण करून, भक्ती करून, ध्यान साधना करून, समाधी अवस्था प्राप्त करून जे आपण ज्ञान प्राप्त करतो, समाधी अवस्थेत जे ज्ञान प्राप्त होतं ते आहे पश्चिम द्वार. द्वारका म्हणजे ज्ञानाचं द्वार. समाधी अवस्थेत जेव्हा आपण जाऊ तेव्हाच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. पुस्तकं वाचून फक्त आपल्याला माहिती मिळते, ज्ञान प्राप्त होतं. ध्यानाद्वारेच जेव्हा आपण समाधी अवस्थेत जातो, त्या अवस्थेशी एकरूप होतं, त्या अवस्थेचं ज्ञान आपल्याला आपसुकच होतं. आणि ही अवस्था प्राप्त करणार साधक असतो, तोच आहे पांडव. आणि त्या पांडवाच्या घरी कृष्ण राहतात. द्वारकेचा राणा म्हणजे श्रीकृष्ण. कर्षते ती कृष्णा, जो समाधी अवस्थेत विश्वातील अनंत शक्तींना स्वतः कर्षित करतो, अशी अवस्था म्हणजे श्रीकृष्ण. पांडवाचे पिता पंडू. पंड म्हणजे ज्ञान आणि पंडू म्हणजे ज्ञानातीत अवस्था, ज्ञानाची श्रेष्ठ अवस्था म्हणजे पंडू. आणि आई कुंती. कुंत म्हणजे भाल्यासारखं तीक्ष्ण शस्त्र, की ज्याद्वारे साधने ते न्याळा अडचणींना चिरून जो जाईल असा साधक. अशा आईवडिलांचे पुत्र पांडवच असतात. आणि अशा पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा श्रीकृष्ण असतो, असे ज्ञानेश्वर माऊली विश्वासाने सांगतात.
परमेश्वर हा बाहेर नाही आहे, तो मंदिरातही आहे, केवळ मंदिरातच नाही आहे, कणाकणात विश्व व्यापून उरलेला आहे. गुरु नानकदेवजी म्हणतात, फूल मध्य जो बास बसत है, वैसे ही नाथ घट घट में समाई. घटाघटात तो परमात्मा निवास करतो. म्हणून आपल्या घटच अंतरात्म्यातच शोधलं पाहिजे त्याला, आणि मायाच्या पडद्यांना चिरून कुंतीसारखं, तेव्हाच तो आतमध्ये आपल्याला सापडतो. रामकृष्ण हरी.